पलक मगरूर बेबस होके तेरे याद दिखेगा मजबूर। ऍडमिशन घेण्याचा असं निर्णय घेण्याचं कारण असं की ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत तर त्या शाळांची वास्तव फी आणि असं लक्षात आलं की इथे जो स्टाफ आहे शिकवण्यासाठी तर ह्यांनी MPSC असेल किंवा TET असेल किंवा कोणत्या प्रकारची गव्हर्नमेंटची एक्झाम क्लिअर करून त्यांनी इथे मुलांना शिकवण्यासाठी त्या पात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे शिक्षकांची क्वालिटी ही गव्हर्नमेंटने ठरवली आहे. आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये असं होतं की त्यांना त्यांच्या संस्थेनुसार त्यांच्या त्या क्रायटेरियामध्ये त्या बसतील किंवा ओळखीने जे सिलेक्शन होतं तिथं त्यानुसार टीचर्स शिकवण्यासाठी नेमले जातात. हा मुख्य तेवढं छान हे कारण. आणि दुसरी गोष्ट की फी. आणि आता गव्हर्नमेंटचा जो CBSEचा निर्णय आहे त्या तो एक कारण ठरलं की मुलाचा निर्णय घेतला की आपण ZT ला टाकतात. आणि आपण स्वतः सगळेजण बऱ्यापैकी इंग्लिश मिडियम किंवा कॉन्व्हेंटला वगैरे शिकलो नाही, आपण स्वतः सगळे मराठी मिडियम किंवा सेमी इंग्लिश शिकलोय. तर मग आपण जर घडू शकलो तर आपली मुलं सुद्धा घडवू आपण शकतोच नक्की. आणि त्यांच्यासाठी हा एक चांगला निर्णय घेऊ शकतो. माझ्या अगोदर प्रकाश असतील त्याचप्रमाणे ताई असतील ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती जी आपले दिवस कामात व्यक्त करून त्याचं स्वप्न एकच असतं की आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, शिकून खूप मोठं व्हावं आणि आपलं नाव तरी घेणे कमावं ही आपली भावना असते. त्यामुळे जागरूक पालक बाबा माझा मुलगा कोणत्या शाळेमध्ये त्या ठिकाणी चांगलं त्याचा भविष्य घडेल आणि त्या दृष्टीने त्या शाळेमध्ये टाकत असतो. आता पूर्वीच्या काळामध्ये ट्रेंड होता की एकाने इंग्लिश मिडियम टाकलं तर दुसऱ्याने इंग्लिश मिडियम टाकायचं. पण तुम्ही अशी अनेक उदाहरणं पाहिली की अतिशय हुशार असलेला मुलगा तर तो मुलगा अगदी 90% पुढं काय शेवटी चालला असतात, परंतु त्याची बौद्धिक क्षमता तेवढी नसल्यामुळे म्हणा किंवा त्याला नंतर मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचं या शाळेमध्ये स्वागत करतो आणि आपले आभार देखील मानतो की आपण आमच्या शाळेवरती विश्वास ठेवून आपल्या पाल्याला या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. ही संपूर्ण जिल्ह्यात मराठी शाळेमध्ये असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असेल ज्या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतं त्या थोडीच आता माझं स्पष्ट मत आहे. कारण फक्त इंग्लिश शिकवणे किंवा